चालू करतोय. लक्षात ठेवा तुमची एक्झाम जी असणार आहे, एक्झाम सेक्शन 1 साठी सेपरेट पेपर असणार आहे आणि सेक्शन 2 साठी सेपरेट पेपर असणार आहे प्रत्येक सब्जेक्ट साठी. ओके, आणि प्रत्येक सेक्शनला एक सेपरेट दिवस आहे एक्झाम साठी. ओके, सपोज आज जर तुमचा C++ चा सेक्शन 1 चा पेपर असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचा सेक्शन 2 चा पेपर असणार आहे. म्हणजे जर तुम्ही विचार जर केला तर टोटल तुम्हाला 9 विषय आहेत. सो तुमची एक्झाम 9 दिवस चालणार आहे. 4 बेसिक सब्जेक्ट्स ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर एक आहे तुमचा. ओके, नेक्स्ट मॅथमॅटिक्स एक आहे, नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक्स एक आहे आणि नेक्स्ट कोणता आहे तुमचा फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर. ओके, त्याचे आणि प्रत्येकाचे 2-2 सेक्शन्स. असे 2 सेक्शनचे टोटल 8 झाले आणि इंग्लिश एक 9. ओके, इंग्लिशचा तुमचा एकच सेक्शन आहे, 2 नाहीये, एकच पेपर त्याचा असेल. तर टोटल असे 9 दिवस तुमची एक्झाम चालणार आहे. सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे सेक्शन नंबर 2. आता आपला सेक्शन नंबर 2 चालू होतोय. ओके, तर सेक्शन 2 मध्ये सेक्शन 2 तुम्हाला केव्हा समजणार आहे, जर तुमचे सी लँग्वेज जर परफेक्ट असेल. सो यू कॅन इझिली अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ C++. ओके, तर फर्स्ट चॅप्टर मध्येच आपण डिफरन्स पाहिलेला आहे की सी आणि C++ मध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे. एनीवन ऑफ यू कॅन टेल मी द डिफरन्स बिटवीन C अँड C++? काय डिफरन्स सांगता येईल? एनीवन ऑफ यू? दोन लँग्वेज आपला सेक्शन 1 हा कंप्लीट सी लँग्वेज आहे, सेक्शन 2 हा आपला कंप्लीट C++ आहे. लक्षात ठेवा. ओके, तर दोघांमधला डिफरन्स हे आपण सेक्शन 1 च्या पहिल्या चॅप्टर मध्येच आपण डिस्कस केलेला आहे. तर पुन्हा आठवत असेल तर, अदरवाइज आय विल कंटिन्यू. C is a procedure-oriented programming language, and C++ is object-oriented. Okay, see, first difference that is right. First difference तोच आहे की C is POP. C is POP and C++ is OP. हा मेजर डिफरन्स आहे दोघांमध्ये. ओके, C is a POP म्हणजे काय? C is focused on procedures. That's why C is called procedure oriented programming language, where C++ is focused on object. That's why C++ is called object oriented programming. So what is the difference between procedure and object? C ही प्रोसिजर ओरिएंटेड आहे आणि C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे असं म्हटलं जातं. आता नेमकं काय प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे काय? आपण डिस्कस केलं होतं की प्रोसिजर हा शब्द जो आहे तो आपण आपल्या डेली लाईफ मध्ये पण वापरतो. ओके, त्यावेळेस आपण एक्झाम्पल बघितलेलं होतं की जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कसं विचारता. एक्झाम्पल, आता तुम्ही सपोज कॉलेजमध्ये ऍडमिशनला ज्यावेळेस आलेले असता कॉलेज व्हिजिटला, तर तुमचा पहिला क्वेश्चन काय असतो की सर व्हॉट इज द प्रोसिजर टू टेक द ऍडमिशन फॉर BCS ला ऍडमिशनची प्रोसिजर काय आहे आज तुम्ही विचारता. ओके, तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला नवीन रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही काय म्हणता, सो व्हॉट इज द प्रोसिजर टू दॅट रेसिपी. एक रेसिपी बनवण्याची प्रोसिजर काय तुम्हाला माहिती करून घ्यायचं असतं. म्हणजे प्रोसिजर असं काय होतं, यू वॉन्ट टू नो व्हॉट आर द ऍक्शन्स आय हॅव टू टेक. ओके, कोणते ऍक्शन्स मी करू देत, कोणती कृती करू देत की ज्याच्यामुळे मला ते टास्क कंप्लीट करता येईल. ओके, यू वॉन्ट टू नो अबाउट ऑल द प्रोसिजर्स मीन्स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन you wanted set of
इन्स्ट्रक्शन्स. ओके, तर याच्यामध्ये सी लँग्वेज मध्ये आतापर्यंत पहिला असेल प्रोग्राम स्टार्ट विथ मेन and end with up to that get ch. Okay, and we have written all these instructions one by one. So that is sequence wise आपण instruction लिहित गेलेला आहे सी मध्ये. ओके, सी मध्ये फक्त टास्क कंप्लीट व्हायला पाहिजे याच्यावर फोकस केलेला आहे. ओके, सी इज फोकस्ड ऑन कंप्लीटिंग द टास्क. म्हणजे टास्क कंप्लीट होणं महत्वाचं आहे. तो कसा होईल काय होईल याच्याशी देणं घेणं नाही. ओके, बट सी प्लस प्लस मध्ये इज मेन फोकस ऑन ऑब्जेक्ट अँड डेटा सेक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन सी प्लस प्लस. ओके, सो दॅट इज आता नाउ विल सी इन डिटेल अबाउट द सी प्लस प्लस. सो सी प्लस प्लस म्हणजे काय की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. सो नाउ विल सी ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे. What is the meaning of object? Keep in mind, object means any entity in the real world. I repeat, object means any entity in real world. तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुम्हाला जे काही दिसतं, ओके, तुम्हाला जे काही दिसतं, all these we can say that these are the entity. प्रत्येक गोष्ट एंटिटी असू शकते. म्हणजे तुम्ही डोळे उघडल्यानंतर तुम्हाला समोर काय दिसतंय, लॅपटॉप दिसतंय, मोबाईल दिसत आहे, फॅन आहे, खुर्ची आहे, टेबल आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, बुक आहे. सो ऑल दीज आर कॉल्ड ऑब्जेक्ट्स. या सगळ्यांना काय म्हणायचं, ऑब्जेक्ट्स म्हणायचं. सो ऑब्जेक्ट इज अन एनी एंटिटी इन रियल वर्ल्ड. ओके, सो दॅट इज द डेफिनेशन ऑफ ऑब्जेक्ट. सो ऑब्जेक्ट एक्वायर सम प्रॉपर्टीज. प्रत्येक ऑब्जेक्टला काही ना काही प्रॉपर्टीज असते, असायलाच पाहिजे, तरच त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. एक्झाम्पल आता आपण घेतला मोबाईल, जर घेतला मोबाईल इज अन ऑब्जेक्ट. सो व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ मोबाईल ऑब्जेक्ट. मोबाईल जर ऑब्जेक्ट असतं त्याचे प्रॉपर्टीज काय झाले, त्या मोबाईलचा कलर कोणता आहे, मोबाईल कोणत्या कंपनीचा आहे, ओके, मोबाईल मध्ये रॅम किती आहे, मोबाईलचा स्पेस किती आहे, अँड्रॉइड ओएस कोणती वापरलेली आहे. ओके, ऑल दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ दॅट मोबाईल ऑब्जेक्ट. ओके, सेकंड एक्झाम्पल, सपोज स्टुडंट इज अन ऑब्जेक्ट. येस, स्टुडंट इज ऑल्सो अन ऑब्जेक्ट बिकॉज स्टुडंट हॅव सम प्रॉपर्टीज. स्टुडंट हॅव सम प्रॉपर्टीज लाईक student ID, name, address, contact number. Okay, all the details of the students are the properties of that object. So, in short, every entity in the real world, we can say that is the object. So, in C++ language, they are focused on object. या object वर त्यांनी focus केलेला आहे. So, that is the basic difference between C and C++. बघा, या लँग्वेजला नावच त्यांनी काय दिलेलं आहे, सी प्लस प्लस. सी प्लस प्लस म्हणजे काय घेतला, सी होता पूर्वी, सी होता त्याच्यामध्ये प्लस प्लस ऍड झालं. आता प्लस प्लस चा अर्थ काय होतो सी मध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लस प्लस इन सी. प्लस प्लस चा अर्थ काय आहे, इन्क्रीमेंट. येस, इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट बरोबर आहे. प्लस प्लस इज अन इन्क्रीमेंट ऑपरेटर इन सी लँग्वेज, राईट. आता इन्क्रीमेंट म्हणजे वाढला, इन्क्रीज होणं, वाढणं. म्हणजे काय झालं, सी हा वाढला म्हणून त्याला काय म्हटलं झालं, म्हणून त्याचं नाव आहे सी प्लस प्लस. म्हणजे सी होता ऑलरेडी, तो वाढलेला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं सी प्लस प्लस. आता वाढला म्हणजे काय वाढलं, सी मध्ये कोणकोणत्या गोष्टी वाढलेल्या आहेत. ओके, सी प्लस प्लस मधले, सी प्लस प्लस या लँग्वेज मध्ये सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, सिंटॅक्सेस इज सिमिलर ॲज सी लँग्वेज. ओके, सी प्लस प्लस सगळा सिंटॅक्स जे असणार आहे सगळं सी प्रमाणेच आहे, मायनर पण चेंज नाही आहे. बट सम methodologies they going to add.
काही गोष्टी सी प्लस प्लस मध्ये ऍड केलेल्या आहेत. ओके, त्यामुळं त्याला काय म्हटलं जातं, सी प्लस प्लस असं म्हटलं जातं. So there are six points are very important C++ language. We'll see one by one. पहिला आहे तर तो म्हणजे क्लास. ओके, दुसरा कन्सेप्ट सी मध्ये ऍड केलेला आहे तो म्हणजे ऑब्जेक्ट. तिसरा कन्सेप्ट सी प्लस मध्ये ऍड केलेला आहे तर तो म्हणजे इनहेरिटन्स. ओके, चौथा कन्सेप्ट आहे तो म्हणजे पॉलिमॉर्फिझम. ओके, पाचवा कन्सेप्ट याच्यामध्ये ऍड केलेला आहे एनकॅप्सुलेशन. आणि सहावा कन्सेप्ट ऍड केलेला आहे तर तो म्हणजे ऍब्स्ट्रॅक्शन. ओके, सी प्लस प्लस म्हणजे काय, तर एवढे सगळे कन्सेप्ट म्हणजे सी प्लस प्लस, हे लक्षात ठेवा. ओके, हे सगळे कन्सेप्ट सी मध्ये ऍड केले तर तो झाला सी प्लस प्लस. आणि सगळे कन्सेप्ट सी मधून काढून टाका, सी प्लस मधून काढून टाकला तो काय झाला, सी झाला. ओके, पण हे सहा कन्सेप्ट आपल्याला सेक्शन 2 मध्ये काय स्टडी करायचंय, वी आर गोइंग टू लर्न ऑल दीज 6 कन्सेप्ट इन डिटेल विथ प्रॅक्टिकल. ओके, सो दीज आर द टर्मिनॉलॉजीज ऑफ C++. हे सगळे महत्त्वाचे 6 पॉइंट्स आहेत. दीज आर द मेथोडॉलॉजी ऑफ C++, लक्षात ठेवायचं. ओके, तर 6 पॉइंट सी मध्ये ऍड केलेले आहेत म्हणून त्याला म्हटलेलं आहे C++. प्लस प्लस वाढलेला आहे. काय वाढलेलं आहे, हे 6 पॉइंट सी मध्ये वाढले म्हणून त्याला म्हटलं जातं C++. इज दॅट क्लिअर? इथपर्यंत समजलं? Class object Yes, sir. Okay. So now we'll see in detail one by one point. आता एक एक पॉइंट आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. So we'll start with the class. आता क्लास म्हणजे काय? See, class it means आता क्लास स्टडी करण्यासाठी you have to know the concept of structure in C language. तुम्हाला जर सी मला स्ट्रक्चर समजलेला असेल तर क्लास पण समजायला तुम्हाला सोपं जाईल. ओके, सो आता एक्झाम्पल बघा त्या ठिकाणी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लास हियर? स्ट्रक्चर म्हणजे काय सी मध्ये? स्ट्रक्चर इज अ युजर डिफाइन्ड डेटा टाइप. स्ट्रक्चर इज अ user defined data type in C language. In similar way, in C++, class is also a user defined data type. Okay? Next, क्लास स्ट्रक्चर तयार करण्यासाठी जसं आपण काय यूज करतो, स्ट्रक्ट कीवर्ड यूज करतो. स्ट्रक्ट कीवर्ड यूज करतो. एक्झाम्पल स्टुडंट. ओके, एक्झाम्पल स्ट्रक्चर आपण बघूया. कशातच नाही स्ट्रक्चर स्टुडंट पण अचानक फोटो आपण पाहिले रोल नंबर आहे ती पण अर्धेच बाजू आहे. कॅरेक्टर नेम and next float percentage close curly brace and s here. ओके, बघा हा झाला तुमचा स्ट्रक्चर सी लँग्वेज मध्ये, बरोबर आहे. सो स्ट्रक्चर इज कॉल्ड युजर डिफाइन्ड डेटा टाइप. हा डेटा टाइपचा एक प्रकार आहे. तो कसा आहे? युजर डिफाइन्ड म्हणजे आपण डिफाइन करतो. त्या स्ट्रक्चरचं नाव काय असायला पाहिजे, स्ट्रक्चर मध्ये मेंबर्स कोण कोण असायला पाहिजे, स्ट्रक्चरचं व्हेरिएबलचं नाव काय असायला पाहिजे. ऑल ऑफ दॅट इज डिसाइडेड बाय द युजर. Okay, and that's why structure is called user defined data type. In similar way, class is also a user defined data type. So we'll see syntax for the class. Syntax बघूया आपण पहिल्यांदा. क्लास कसा करायचा असतो. पहिल्यांदा in similar way structure we have to use the keyword class. स्ट्रक्चर जसा कीवर्ड आहे
तसाच क्लास सुद्धा काय आहे, एक कीवर्ड आहे. ओके, देन क्लास नेम. जसं आपण स्ट्रक्चर घेतलेला आहे क्लास स्ट्रक्चर नेम, इन सिमिलर वे क्लास घेत असताना क्लास आणि क्लासचं नाव ओपन कर्ली ब्रेस. You can see in the structure, these are the structure members, roll number, name and float percentage. In similar way, for the class, they are taken class members. त्यालाच आपण म्हणतो डेटा मेंबर्स. ओके, नेक्स्ट. आता याच्यामध्येच आपल्याला डेटा मेंबर सोबत मेंबर फंक्शन सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. Member functions. Okay, the basic difference in structure class, in structure we are taken only data members, we are not taken member functions, but in class data members as well as member functions we can take together. Okay, member functions we can take inside the class. And next, here we are created the S, that is called a structure variable, that is called instance of structure. Okay, in similar way we can create here object. The second concept in C++ object, we can create the object. How to create the object? After declaration of class, give the name for that class variable, and that class variable is also called object. Okay, example, class student. वरच आपण स्ट्रक्चरला क्लास पे कन्वर्ट करूयात. क्लास स्टुडंट, इंटिजर रोल नंबर, character name. Okay, then float percentage. So these are called data members. Now we are going to write member functions. Void get data and void put data. Okay, and at the end close curly brace. आता हे जे आहेत, you can see in the syntax, one example, integer, roll number, name and percentage, these are called data members. Okay, and these data members is going to be accessed by the member functions of the same class. यांना कोण ऍक्सेस करू शकतं? Who is going to be access these data members? Only the member functions of the same class. So get data function is used to get the information of the data members, and put data function is used to display the information of the particular object. Okay, and how to create the object? Here at the close curly brace, object name. Okay, but directly इथं जर मी S दिला, so S is considered as object. Okay, and here that is the example of a class. So in C++, the main advantage of C++ is the data security. Data security. Okay, so in the normal practice of the programs, you have to use the keyword public for data members, and you have to use the word private for the member functions. तारीख चेंज झाले त्याच्यावर. Okay, you have to keep all the data members as public and all the member functions private. नाही काय फरक पडत Okay, नाही पण so using the private, public and protected, using these three keywords, we can provide the security
टू आवर मागच्या. प्रोग्राम. अजून झालं ओके, ते कसं करायचं आहे विचारलं की ती म्हणते ते आपण question नंतर बघूया. चालू म्हणते But keep in mind, these three words are very important: public, private, and protected. Okay, so we'll see with example. आता आपण example याला आपण program मध्ये convert करूया. प्रिंट कॉपी मागवली फक्त. मी म्हटलं मोबाईल नंबर लिंक नाही झाला म्हटलं, तर त्यांनी म्हटलं केलं म्हटलं आपण, आणि नंतर माझ्याकडे कॉपी आली म्हणून Write a program. हे कशाला मागवलं म्हटलं. नाही, मोबाईल नंबर लिंक केला कॉपी येत असते म्हणलं पडते. For a student. नंतर परत 2 दिवसांनी चेक केलं तरी नव्हतं. फोन केला तर नाही, चुकून मी आधार कार्डची कॉपी मागवली म्हटलं, तुमचा मोबाईल नंबर Hash include. आता बघा याच्यामध्ये पहिली जी हेडर फाईल आहे त्यांनी काय वेगळं केलं. इथे आपल्याला घ्यायचं iostream.h. ते म्हणलं होतं हे बघू झालं आपण सी मध्ये काय घेत होतो stdio.h, but in C++ we are going to take iostream.h, and second one is as it is conio.h, right? Then here we are going to take the first class. एक class आपल्याला घ्यायचं आहे. So we can see class is a keyword because after it is converted into the white. Student. Name of the class is student. Open curly brace, close curly brace. Okay. Then here we will go to write the public colon and write all the information. या प्राइस सिंपल बघत आपण integer roll number and float percentage. These are called data members. Okay, and here in the public section I will write get data, void put data. These are called member functions. At the end, put the semicolon. Okay. Suppose here, लक्षात ठेवा हे जे वरचं आहे हे 3 याला काय म्हणणार आपण डेटा मेंबर्स, आणि हे जे 2 आहे हे मेंबर फंक्शन्स. Okay. Now we know if we are going to take the function in a program, we should have to follow 3 steps. First, function declaration, function call, and function definition. Okay, now here we are going to define the function get data. In that get data function, we are accepting the roll number, name, and percentage. तर कसं लिहायचं बघा, पहिल्यांदा void keyword. Okay, next name of the class student. इथे आपल्याला एक ऑपरेटर दिलेला आहे 4 डॉट, याला म्हणायचं scope resolution operator and name of the function. बघा void keyword नंतर void घेतलेला आहे म्हणून कोणत्या क्लासचा फंक्शन आहे, हा स्टुडंट क्लासचा फंक्शन आहे म्हणून स्टुडंट लिहिलेला इथे, and scope resolution operator हा जो दिसतोय तुम्हाला 4 डॉट याला काय म्हणायचं C++ मध्ये scope resolution operator means we are connecting that function with the class. Okay, so close curly brace. In that we are going to define the function. Okay, in the defining we are accepting the roll number. C मध्ये आपण printf वापरलेला आहे to display any messages. तर आपल्याला C++ मध्ये वापरायचं आहे cout operator. Okay, cout operator, आणि हा जो आहे हा आहे insertion operator. Okay, cout with insertion operator. And right here enter roll number. Okay, printf च्या ऐवजी C++ मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे cout. Okay, and instead of scanf function we are going to use here cin and extraction operator. काय करायचं, रोल नंबर घ्यायचं, डायरेक्टली राईट रोल नंबर. स्कॅनफ फंक्शनचा ड्रॉबॅक काय आहे,
scanf function घेत असताना we have to write all the specifiers. फॉर्मॅट स्पेसिफायर आपल्याला लिहावे लागत होते. म्हणजे रोल नंबर इंटिजर असेल तर %t घ्यावं लागत होतं. नेम असेल तर आपल्याला %s घ्यावं लागत होतं. पर्सेंटेज असेल तर %f घ्यावं लागत होतं आपल्याला. सो इथं या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, नेक्स्ट सी आउट. आता पुढे काय घ्यायचं आपल्याला? नेम, एंटर नेम. सो मेसेज विल बी एंटर नेम. So C in name. In similar way, we will accept the percentage. Enter percentage. Okay, accept percentage. So C in percentage. So instead of printf, we write here cout, and instead of scanf, we write here cin. So that is the definition of a get data function. So now in similar way, I will write the put data function to display the information. First, return type, name of the class, scope resolution operator, and name of the function. Okay. And that function role is to just display the message on the screen. So see out roll number. इथे आपल्याला डिस्प्ले करायचा रोल नंबर. सो रोल नंबर. सी आउट. ओके, /n. आता इथे काय करायचं आपल्याला? नेम दाखवायचा आहे. नेम. पोरांना तर पूर्ण क्लास लावला असेल C++. So name is here. Name. See out. I want to display percentage. PER. That's it. Okay. So that is the definition of a put data function, get data function, and that is the definition of a put data function. That's it. And void main is in the bottom. We know त्याला फॉर्म भरला आहे माझा. C language follow top down approach and C++ follows bottom up approach. म्हणजे काय? C मध्ये तुम्हाला मेन फंक्शन वर दिसेल आणि C++ मध्ये तुम्हाला मेन फंक्शन खाली दिसेल. खाली म्हणजे बॉटमला दिसेल. सो C follow the approach that is called a top-down approach, and C++ follows bottom-up approach. Keep in mind. So here, first we are going to create the object. त्यात आपल्या क्लासचा ऑब्जेक्ट तयार करायचा आहे. कसा तयार करायचा ऑब्जेक्ट? क्लास नेम. What is the name of the class? Student. S is the object. Okay. Clear the screen. Okay. Then I will call the function get data. Okay. 3 स्टेप फंक्शनचे आपल्याला C मध्ये माहिती आहे. फंक्शन डिक्लेरेशन, फंक्शन डेफिनेशन. Now here I am going to call the function. So while calling the function, how to call the function? First S, that is the object of the class. Then dot, then name of the function, get data. In similar way, I will call the function put data. S dot put data, and finally get ch as it is. Okay, so that is our first program using the class. Okay, 3 steps of function. Here we are calling the function, define the function, and declare the function. Okay, function declaration in C++ is inside the class only. Okay, so compile the program. See, next concept is very important. When you write the program, you should have to use the extension .c++, CPP.
इथे मी डॉट सी मध्ये प्रोग्राम सेव्ह केलेला आहे. So it shows the error. You can see one error. काय errors बघा? Error directive must use C++ for the type. म्हणजे इथं आपल्याला डॉट सी आपल्याला CPP पाहिजे. Okay? So copy all the entire program. Okay? Open the new file. Okay? आणि या ठिकाणी काय करतो त्याला पेस्ट करतोय. Okay, and now save the program. Okay, काय नाव देतोय? Class simple dot cpp. लक्षात ठेवा dot cpp is the extension for the C++ program. Dot c is the extension for the C language program. Click on OK button. Yes. We can see 0 1 and 0 errors. Run the program. Enter roll number 101. Enter name ABC. Enter percentage 67 point something. So you can see आपण roll number दिलेला आहे, name दिलेला आहे आणि percentage. ओके. आता याच्यामध्ये बघा स्लॅश n instead of slash n आपल्याला C++ मध्ये end l हा ऑपरेटर दिलेला आहे for new line. Instead of writing slash n, we can use here end l. End l means end line. End l. Okay. Now you can see all the information on new line. 101 ABC. So slash n आपल्याला C मध्ये दिलेला आहे, C++ मध्ये end n हा आपल्याला दिलेला. So that is our first program for the C++. बघा आपण काय काय बघितलं, खूप साऱ्या गोष्टी बघितल्या एकाच लेक्चर मध्ये. पहिल्यांदा आपण क्लास तयार केलेला आहे. ओके. नंतर डेटा मेंबर्स आपण डिक्लेअर केलेले आहेत. या डेटा मेंबर्सला ऍक्सेस करण्यासाठी मेंबर फंक्शन्स आपण घेतलेले आहेत. तर हा झाला क्लास डिक्लेरेशन. ओके. आता या क्लासचे जे काही फंक्शन्स आहेत गेट डेटा ते आपण डिफाइन केलेत क्लासच्या बाहेर, आउटसाइड द क्लास. आपला क्लास ते संपतोय. सी सेमीकोलन मीन्स इट्स अ टर्मिनेशन. इथे आपण क्लास डिक्लेअर केलेला आहे, क्लास आपण डिफाइन केलेला आहे. नाउ हियर आउटसाइड द क्लास वी आर डिफाइन द फंक्शन्स. हे फंक्शन्स आपण डिफाइन केले. पुट डेटा फंक्शन डिफाइन करत असताना काय करायचं बघा. पहिल्यांदा रिटर्न टाइप फंक्शन रिटर्न टाइप डिक्लेअर करताना आपण जे रिटर्न टाइप घेतलेला आहे तोच इथे असायला पाहिजे. नेक्स्ट हा फंक्शन कोणत्या क्लासचा आहे? स्टुडंट क्लासचा आहे. म्हणून इथे आपल्याला क्लास नेम घ्यावा लागेल. त्याच्यानंतर हा जो काही चार डॉट दिसताय याला म्हटलं जातं स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर अँड नेक्स्ट नेम ऑफ द फंक्शन. ओके. नेक्स्ट आपण बघितलं की हा जो आहे सी आउट, हाऊ टू प्रोनाउन्स सी आउट. बरेच मुलं काउट असं म्हणतात. सो दॅट्स रॉंग. दॅट्स सी आउट आणि सी इन, सी इन असं प्रोनाउन्स करायचंय. ओके. सी आउट इन्स्टेड ऑफ printf we use here सी आउट and instead of scanf we use here सी इन. Okay, and in the functions you can see हा जो आहे दोन लेस दॅन सिम्बॉल आपण वापरलेले आहेत. याला म्हणायचं इन्सर्शन ऑपरेटर. काय म्हणायचं? इन्सर्शन ऑपरेटर. आणि सीइन सोबत जो आपण वापरलेला आहे दोन ग्रेटर दॅन सिम्बॉल याला म्हणायचं एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. काय म्हणायचं? एक्सट्रॅक्शन. हे सगळं तुम्हाला एमसीक्यू ला विचारतात. ओके. एक्झाम्पल याला काय म्हणतात? is called dash dash. So it is called insertion operator. असं तुम्हाला
सांगता यायला पाहिजे. ती ओके, इन सिमिलर वे वी आर डिफाइन द फंक्शन पुट डेटा. तिन्ही पण ती लिहून पाठवायची. ओके, स्लॅश एन च्या ऐवजी इथं आपण घेतलेला आहे एंड एन. ओके, आफ्टर दॅट इन द मेन फंक्शन क्लास नेम and s, we are created the object and we are called the function. How to call? Object name dot operator and name of the function, that is get data. It will get the information and put data. It will put the information on the screen. Okay, so that is our first simple program using the class. Okay, उद्या आणखी याच्यावर डिस्कस करूया. So I hope you understood the concept. थोडंसं डिफिकल्ट आहे, थोडंसं हार्ड जाईल, पण एकदा प्रॅक्टिस चालू झाली की तुम्हाला ते सोपं जाईल. So do the practice of the program. Time is going to over now. व्हिडिओ मोड ऑन करा. मेल आहे, मे फर्स्टला एक्झाम आहे, मार्च सॉरी, दुसरं कधी आहे? 2 ऑगस्ट. ती पण काय सांगते तर दुसरं होते नाही. हे आताच पहिलं हे मार्चला गेलं म्हणून दुसरं मग पुढच्या Do the practice. आज प्रॅक्टिस करा. Tomorrow we will continue the lecture. बंद केलं.